हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आम्ही आलो आहे सासगावच्या जत्रेमध्ये. सासगावची जत्रा ही खूप मोठी जत्रा असते. रायगड भागातली सगळ्यात मोठी जत्रा आहे म्हणता येईल. 15 दिवस जत्रा चालते ही. पण मी आमच्या घरापासून अगदी 10 मिनिटावर जत्रा आहे. पण अजून मी एकदा देखील गेले नव्हते जत्रेमध्ये या, कारण की मुलं लहान होती आणि त्याच्यानंतर काही ना काही असायचंच, मिस्टर बाहेर असायचे. सो यावेळेस आम्ही प्लॅन केला की आपण नक्की जत्रेला जाऊया आणि आम्ही जत्रेला गेलो. बापरे, इतकी मोठी जत्रा मी खरंच पहिल्यांदा पाहिली. इतके सगळे पाळणे तिथे असतात. खूप मस्त मोठी जत्रा असते. ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात ना त्या सगळ्या गोष्टी मिळतात. उलट बाकी वेळेस आपल्याला ज्या गोष्टी बाहेर बघायला नाही मिळत त्या पण गोष्टी या जत्रेमध्ये असतात. आणि लेडीजच्या सगळे ऑर्नामेंट्स वगैरे तर बापरे, इतके छान छान कलेक्शन असतं ना तिथे. आणि शिवाय रेटसुद्धा एवढा जास्त नसतो. म्हणजे आपण घेऊ शकतो कमी, बाहेर दुकानामध्ये तरी आपल्याला जास्त रेटमध्ये मिळतं, पण जत्रेमध्ये खूप मस्त सेल वगैरे असतात, त्यामुळे छान छान वस्तू मिळतात. आणि इतकी दुकानं, लहान मुलांची खेळणी. फक्त भीती असते की लहान मुलांवर लक्ष खूप ठेवावं लागतं, कारण की एवढी गर्दी असते. त्यामुळे आम्ही हॉटेलाच गेलो, कारण की बाकी सुट्टीच्या दिवशी गेल्यानंतर मग अजिबात खूपच भीती राहते, धक्काबुक्की होते. त्यामुळे थोडंसं गर्दी कमी होती म्हणून आम्ही गेलो. हे फक्त 10 रुपयाला कोणतीही वस्तू घ्या. ते छान छान वस्तू ना, खूप सुंदर. असं वाटत होतं मला काय घेऊ आणि काय नको. पण मी जास्त खरेदी करण्याच्या मागे नाही लागले, कारण की सगळ्या गोष्टी आपण खरेदी करतो आणि घरी अशाच पडून राहतात, ते यूज देखील होत नाही. सो फक्त मी बघत होते आणि जे मला लागलं तेच मी घेतलं. बाकी सगळ्या गोष्टी फक्त बघूनच त्यांचा आनंद घेतला. सो खूप मस्त जत्रा असते ही. आणि कसं होतं, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ह्या जत्रेमध्ये अशा सगळ्या गोष्टी मिळतात ना की बाहेर आपल्याला नाही मिळत. बघा, आता हे बांगड्यांचं कलेक्शन पण बघा, इतक्या सुंदर बँगल्स होत्या ना, मस्त. पण मला नेमकं आठवेच ना की कोणत्या साडीवर कोणती मॅचिंग बँगल घेऊन मी. त्याच्यामुळे ना मी फक्त 1-2च बँगल घेतल्या. खरं तर मला घ्यायच्या होत्या खूप, पण नाही जमल्या. आणि ही मुलं तर सगळ्याच पाळण्यामध्ये बसत होते. रिओ प्रिन्स, मस्त एन्जॉय चालू होता मुलांचा. आणि खरंच हेच वय असतं जत्रेमध्ये जाऊन मजा करायच्या. आता आम्ही गेलो, आम्ही मुलांच्या मागे मागे फिरत होतो, मुलांवर लक्ष ठेवणं, 1-2 राईड्समध्ये बसलो. पण मुलांना ना हे वय परत नाही येत, त्यामुळे ना आपण मुलांसाठी वेळ द्यावा. मुलांना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत. खूप मजा आली, मुलांनी तर खूप धमाल केली. तेच तुम्हाला मगाशी पण म्हटलं मी, या जत्रेमध्ये ना पारंपरिक ज्या गोष्टी असतात, म्हणजे कोयते, परत शेत कापणीसाठी लागतो तो विळा, त्याच्यानंतर जी आपण धान्य मोजण्यासाठी मापटं असतात ना, म्हणजे पायली वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला बाहेर दुकानात एवढ्या नाही बघायला मिळत, पण जत्रेमध्ये लोक येऊन आवर्जून घेतात. सो खूप मस्त जत्रा असते आमची ही. आणि आमच्याकडचे सगळे लोक 15 दिवसामधून 1-2 वेळेस तरी 1-2 वेळेस काय 2-4 वेळा लोकांच्या जाऊन होतात. आणि जत्रेतले सगळ्यात छान वस्तू म्हणजे जिलेबी आणि शेव. जत्रेचा हा प्रसादच म्हणावा लागेल, कारण की जत्रेमधली जिलेबी म्हणजे वा. लोक जत्रेमध्ये आली आणि जिलेबी नाही घेतली असं होतच नाही. एक डिपार्टमेंट पूर्ण खाण्याचाच असतो. सगळ्याच खायच्या गोष्टी तर मिळतातच सगळ्याच, पण जिलेबी तर खास असते. आम्ही पण तिथे गेल्यानंतर मस्त गरम गरम जिलेबी घेतली. खायला पण जे आपल्याला हवं असतं ते मिळतं. अशा प्रकारे छान जत्रा झाली आमची.